मराठा आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। त्यांनी जे आंतरवली सराटीमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलं आणि सरकारनं 24 ऑक्टोबर वेळ दिला। त्याच्यानंतर 2 महिन्याचा वेळ मागून घेतला। जे समितीतले जे लोक असतील किंवा जे मध्यस्थी करणारे मंत्री असतील त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला, मात्र तोही तारीख आता जवळ आलेली आहे। मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि राज्याचं जे हिवाळी अधिवेशन चालू आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काल मुख्यमंत्री महोदयाने जे भाषण केलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणाचा तोडगा आहे ते काढू। आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत, बिडकर आहेत, काय एकंदरीत भूमिका असणार आहे आणि कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण योग्य वाटलंय का, काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल एकंदरीत काल मुख्यमंत्री महोदयांनी विशेष अधिवेशन बोलू म्हटलेलं आहे फेब्रुवारीमध्ये, कसं बघता तुम्ही या भाषणाकडे? मुख्यमंत्र्यांच्या काल शिंदे साहेबांच्या काल हिवाळी अधिवेशनातील गोष्टी उत्तराच्या ज्या पूर्ण भाषण व्हायरल होत आहे त्यावरून त्यांनी जे सांगितलं की ज्या नोंदी कुणबी आढळलेल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येण्याची जी त्यांनी घोषणा केली ती घोषणा आमच्या मनात एक आशा पल्लवित करणारी आहे, आनंददायी गोष्ट अशी आम्ही त्याच्याकडे पाहतो आहोत। पण त्यांनी जे सांगितले की फेब्रुवारीमध्ये आयोगाचा अहवाल देऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात येईल, तर ही गोष्ट कुठतरी राजकारण आणि कुठतरी वेळ काढूपणाचं लक्षण आम्हाला यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आम्हाला दिसत आहे। काय सांगाल एकंदरीत उपसमितीने अहवाल देखील सादर केलेला आहे। अहवाल सादर करून देखील जो तोडगा निघायला पाहिजे होता 24 डिसेंबरची फायनल तारीख आहे, सरकारने दिलेला वेळ आहे। मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। कालचं भाषण तुम्हाला कसं वाटलं? मुख्यमंत्री महोदयांना फेब्रुवारी महिन्यात आरक्षणाचा शब्द पाळतील? तर बघा, सरकार वेळ काढूपणा करत आहे, कारण आतापर्यंत बऱ्याचशा अशा ह्या 4 महिन्यामध्ये समित्या नेमल्या, प्रत्येक वेळेला अहवाल सरकारनं मागवला आणि सरकारला पाहिजे तेवढे पुरावे म्हणजे 60 लाख कुणबीच्या नोंदीचे पुरावे सरकारला सापडले आहेत आणि या 60 लाख कुणबीच्या नोंदीचे पुरावे सापडलेले असल्यानंतर कुणबी मराठा कुणबी ही एकच आहे आणि हे जर एक असतील तर आणखीन वेळ कशाला हवा आहे? कारण पहिलाच 3 महिने झालं वेळ आपण दिलाय सरकारला, नाही का? आणि सरकारला वेळ द्या, सरकार वेळ मागून घेतं। आता 24 तारखेचा वेळ सरकारने घेतला होता, 24 तारखेच्या आज सरकार म्हणत होतं की महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, मात्र सरकार राजकारण करतंय, विरोधक ही राजकारण करतायत। सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून वंचित ठेवतंय, सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही असंच यावरून दिसतंय। आपण बघू शकतो की सरकारची मानसिकता असताना दिसते। काय सांगाल? काल मनोज जरांगे पाटलांनी दुसरं एक विधान केलेलं आहे की जर आईकडे जर कुणबी प्रमाणपत्र असलं तर मुलाला देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं। आणि दुसरी बाब म्हणजे काल जे मुख्यमंत्री महोदयांचे जे भाषण आहे सभागृहामधलं, त्यामध्ये तुम्ही सहमत आहेत का? नक्कीच रक्ताचं नातं असल्यामुळे आई वडिलांच्या दोघांच्याही वंशावळीप्रमाणे प्रमाणपत्र दिलेच पाहिजे। परंतु मला राज्य शासनाला एकच सांगायचं, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत एकच मेसेज द्यायचा की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की 24 डिसेंबरपर्यंत किंवा आरक्षण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी राहणार नाही। परंतु पण ही जी भूमिका आता ती त्यांनी सांगितली की राज्य मागासाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण आम्ही डिक्लेअर करू, ती भूमिका कुठतरी घुमजाव पद्धतीने अशी मला वाटते। येणार 23 तारखेला आमची बीडमध्ये जिल्ह्यातली सर्वात मुख्य ही इशारा सभा असणार आहे, त्या दिवशी आमचा इशारा राज्य शासनाने समजून घ्यावा। अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन तुम्ही खोटं बोलत असाल तर समाजाला तीव्र अशी आंदोलनाला भाग पाडण्यास आम्हाला पाडू नये एवढंच आम्हाला शासनाला कळवायचं आहे। असे बोललं जातं की सरकारकडून वेळ काढूपणा केला जातोय, फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागू शकते असं देखील विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। एकंदरीत कसं बघता याकडे? नक्कीच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 10 तारखेला राज्यपाल यांना स्पष्ट आदेश दिले की 16 आमदारांचं जे निवेदन आहे, जो प्रश्न आहे तो 16 आमदारांचा प्रश्न आहे ते खारिज होऊ शकतात किंवा प्रश्न मार्गी लावू शकतो। जर खारिज झालं तर जागा त्यांना राष्ट्रपती लागवत लागल्याशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्रामध्ये। त्याच्यानंतर ऑटोमॅटिकच राज्य शासनामार्फत आणि केंद्रामार्फत आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागली की आमचा मराठा आरक्षण प्रश्न अजून पुढे जातोय। हा कुठला तरी भाग असं वाटतं की मराठा समाजाला खेळवण्याचा प्रयत्न राज्य शासनाने होतोय। याच्याकडून गांभीर्याची बाब आम्ही समाजाने घेतलेली आहे आणि शासनाने घ्यावी, आणि अन्यथा आम्हाला आंदोलनाची तीव्र पवित्रा उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आपण बघू शकतो की मराठा हा समाजासाठी जे आरक्षण आहे कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि बीड जिल्ह्यामधून ज्या भूमिका ठरतात त्या राज्याला देश देणारे असतात। आपण आणखी काय आहेत? काय सांगाल? काल मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये भाषण केलं आणि विशेष अधिवेशन बोलू फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मराठा समाजाचा तोडगा आहे तो काढू, कसं बघता याकडे? मुळात राज्य सरकार तारीख पे तारीख म्हणजे हा तारखेचा जो लपंडाव राज्य सरकारने सुरू केला आहे तो मनोज जरांगे पाटलांनी त्यांना काल सांगितलेला आहे की 24 तारखेनंतर 1 तास तुम्हाला वाढून भेटणार नाही।
त्यामुळे ज्या काही 52, 55, 60 लाख नोंदी सापडल्या आहेत, या नोंदीच्या जीवावर महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. राज्य सरकार जर वेळ काढूपणा करणार असेल तर येणाऱ्या 23 तारखेला बीड येथील इशारा सभेमध्ये मनोज जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा व आंदोलन कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहेत. सरकार वेळ काढूपणा करते. 2 तारखे झालेल्या आहेत, 24 ऑक्टोबर आणि 24 डिसेंबर. मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता निर्णयावरती ठाम आहेत. 24 डिसेंबरच्या नंतर कुठल्याही प्रकारचा सरकारला वेळ देणार नाही. तुम्ही एक सर्वसामान्य मराठा म्हणून सरकारला काय इशारा असणार आहे आणि कालच्या भाषणावर तुम्ही कसं बघता? माननीय मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा 40 दिवसाचा वेळ, 30 दिवसाचा वेळ मागितला, 40 दिवसाचा दिला. 40 दिवसानंतर सरकारने पुन्हा 2 महिन्याचा वेळ मागितला, महिन्याचा वेळ मागितला, 2 महिन्याचा दिला. आणि आता पुन्हा सरकार 2 वेळेस वेळ देऊनही पुन्हा सरकार 2 महिन्याचा वेळ मागते. याच्यामध्ये सरकारचा काहीतरी छुपा अजेंडा आहे असा तमाम मनोज जरांगे पाटील सहित तमाम महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्याच्या मनात खदखदत आहे. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी जी मांडलेली भूमिका आहे त्या भूमिकेशी तमाम गरजवंत महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ असून आता मनोज जरांगे पाटलांनी जो विचार मांडला आहे की 24 डिसेंबरच्या नंतर 1 मिनिटाचा सुद्धा वेळ सरकारला ते द्यायला तयार नाहीत, त्या विचारावर गरजवंत तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या आंदोलनाशी एकनिष्ठ असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमच्या माध्यमातून सरकारला काय इशारा असणार तुमचा? काय सांगा? सरकारला माझी हीच विनंती आहे की आता गरजवंत मराठा समाजांचा अंत पाहू नका. आता खूप वेळ तुम्ही पुढं ढकलत नेला आहे. आता वेळ पाहू नका. आणि 58 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत आणि त्या कुणबीच्या आधारे तुम्ही मुख्यमंत्री महोदयांनी जे हिवाळी अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडला की कुणबी नोंदीच्या आधारे तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलंच जाईल, पण त्यांच्या रक्तातल्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. फक्त तेच जरांगे पाटलांनी जी सरकारला मत मांडलंय की तुम्ही रक्तातल्या नातेवाईकाला ज्या आधारे तुम्ही ते देणार आहेत तो फक्त एक आदेश पारित करा. आता त्याचा अंत पाहू नका. माझी एवढीच विनंती आहे की मनोज जरांगे पाटलांनी जी त्यांच्या पुढे मुख्यमंत्री महोदयापुढे जे मांडलेली गोष्ट आहे त्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि शिंदे सरकारने हे तात्काळ अंमलात आणून आदेश पारित करून गरजवंत महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला एकदाच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा हा प्रश्न सोडवावा अशीच मी विनंती करतो. आपण बघू शकतो की 2 वेळेस तारखे दिल्या मात्र सरकारने तारीख पाळली नाही. यापुढे एकही मिनिट वेळ मनोज जरांगे पाटलाकडून नसणार आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. काय सांगाल एकंदरीत काल मनोज जरांगे पाटलांनी देखील ते जे आंतरवली सराटीमध्ये सर्व समाजाची बैठक घेतली आणि 23 तारखेला आपण बीडच्या इशारा सभेतून काय निर्णय घ्यायचा ठरवू. मात्र त्या अगोदर काल मुख्यमंत्री महोदयांनी इशारा सभेच्या अगोदर एक भाषण केलं आणि विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलू असं म्हटलेलं आहे. ह्या भाषणाकडे कसं बघताय आणि समाजाचा तुमची काय भावना आहे? मुळात मुख्यमंत्री हे या विषयात पॉझिटिव्ह आहेत असं ते स्वतःहून दाखवत आहेत. आणि त्यांनी त्यांच्या दसरा सभेमध्ये जे अनाऊन्समेंट केली होती की मी शपथ घेऊन सांगतो की हा विषय मी मार्गी लावीन, परंतु हा जो वेळ जातोय हा लोकांच्या दृष्टीने अडचणीचा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयात भाग घेऊन राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कोर्ट असेल, या सगळ्या तांत्रिक बाबी सोडवल्या पाहिजेत. त्यांनी स्वतः इंटेन्सिव्ह घेतलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः एवढ्या मोठ्या समाजासमोर शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मराठा समाजासाठी मी 100% हे काम करीन, आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आणल. तर त्यांनी हा विषय सगळ्या या तांत्रिक बाबीचा उहापोह न करता, तांत्रिक बाबीचा उहापोह करत असताना त्यांनी आता काल याच्यात पण सांगितलं कुणबी नोंदी 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या नोंदीच्या आधारे जेवढ्यांना सर्टिफिकेट मिळेल त्यांना मी देणार आहे आणि शासनामार्फत. परंतु त्यांचं घोषणा आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी याच्यामध्ये जो विसंगती होती ती लोकांना अडचणीची ठरते. आणि या दृष्टीनं त्यांनी स्वतः इंटेन्सिव्ह घेऊन हा विषय प्रत्येक वेळी तारीख पे तारीख असं करण्यापेक्षा आता लोकांना ही पण मुद्दा लोकांच्या लक्षात यायला की त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता लागू शकते फेब्रुवारी महिन्यात. आणि अशा तांत्रिक बाबीच्या अडचणीत हा विषय सोडवण्यापेक्षा त्यांनी वैयक्तिक समाजासमोर जी शपथ घेतली त्याचा आदर ठेवून, त्या शपथेचा आदर ठेवून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, काय त्यांना प्रोसिजर करायची ती केली पाहिजे आणि हा विषय एकदाचा संपुष्टात आणला पाहिजे, जेणेकरून त्याचं श्रेय 100% मुख्यमंत्र्याला मिळेल. आणि हे जे लोकांची हेळसांड व्हायली याच्यामध्ये ही हेळसांड थांबेल. सध्या पाळतील का पण आता
असं तर एकंदरीत त्यांचा जो ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि हे ते काम करतील असं सर्वसामान्य माणसाला वाटतंय, सध्या तरी वाटतंय. परंतु तारीख पे तारीख वाढत असल्यामुळं लोकांना या विषयाची अडचण वाटायला लागली. काय सांगाल एकंदरीत जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. 23 तारखेला इशारा सभा आहे. मात्र त्या सभेच्या अगोदरच काल मुख्यमंत्र्यांचं जे भाषण आहे अंतिम टप्प्यातलं हिवाळी अधिवेशनातलं, त्याच्याकडे कसं बघताय? फेब्रुवारीचं विशेष अधिवेशन बोलू म्हटलेले, तुम्ही सहमत आहेत का यासाठी? नाही. मुख्यमंत्री साहेबांनी किंवा जे सरकारने आहे त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो शब्द पाळला पाहिजे आणि मराठ्यांचा जो म्हणजे अंत आहे तो थांबवला पाहिजे. मराठ्यांच्या भावनेशी खेळणं जो सुरू आहे राज्य सरकारचं सुरू आहे ते थांबवलं पाहिजे. कारण आज जर बघितलं तर 4 महिने झालं जरांगे पाटील आज उपोषण किंवा आमरण उपोषण करतात आणि त्यांच्यासोबत सर्व मराठा समाज साखळी उपोषण करतोय आणि ह्याच्यामध्ये खूप समाजाचं मोठं नुकसान होतंय. म्हणजे जो आधीच तर व्यवसाय असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ह्याच्याकडून एक तर समाज डायव्हर्ट होतोय आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा वेळ आणि समाजाचा सगळ्या गोष्टीचं नुकसान होत आहे. सरकार दिलेला शब्द पाहिजे का? सरकारने शब्द पाळला पाहिजे. जे मराठ्यांच्या भावना आहेत ह्याच्याशी खेळलं नाही पाहिजे आणि जो शब्द दिलाय हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ घेतली त्या शपथेचे कुठेतरी भान ठेवून मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले पाहिजे. आपण बघू शकतोय सरकारने शब्द पाळावा, मराठा समाजाचा जो अंत आहे तो पाहू नये असं एकंदरीत सांगितलेलं आहे. काय सांगाल? काल मुख्यमंत्री महोदयांचं भाषण झालेलं आहे. कारण बीडमध्ये 23 तारखेला इशारा सभा होती. त्या सभेच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये भाषण केलं अंतिम टप्प्यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या, की विशेष अधिवेशन बोलू फेब्रुवारीमध्ये. कसं बघताय भाषणाकडे? या सरकारच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अतिशय नकारात्मक भूमिका आहे. कारण जर पाहिलं तर शासनाचे प्रतिनिधी वारंवार जरांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत त्या ठिकाणी येतात, लिखित आश्वासन देतात आणि ते आश्वासन संपत येता क्षणी सरकार परत त्याच्यानंतर 2 महिन्याची 3 महिन्याची मुदत मागते. एक प्रकारे महाराष्ट्रातील मराठ्यांचा खेळ या सरकारने लावलेला आहे. सरकारचे कॅबिनेट 3-3, 4-4 कॅबिनेट इथं येतात. मी जबाबदारीने सांगतो की एका गांजा पिऊन येतात का त्या ठिकाणी जरांगे पाटलाला बोलायला? ह्याला हे माहीत नसतं का की आपण सरकारचे प्रतिनिधी आहोत, आपण मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहोत आणि आपण लेखी आश्वासन देतोय जरांगे पाटलाला आणि ते आश्वासन कंप्लीट होत म्हणजे ती मुदत कंप्लीट होत आल्यानंतर तुम्ही परत 2 महिन्याची मुदत मागता. म्हणजे एक प्रकारे हे एकतर नशा करून येत असावेत किंवा यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही हा फक्त खेळ लावलेला आहे. आणि मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारमधल्या प्रतिनिधींनी आणि सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी पाहू नये. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलू म्हटले, मात्र अचानक कधीही निवडणुका लागू शकते, आचारसंहिता लागू शकते. कसं बघतात? मग हाच खेळ करायचा ठरवलं ना. सगळ्यांना माहिती की जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीमध्ये देशाच्या निवडणुका लागणार आहेत आणि एकदा का आचारसंहिता लागली की आचारसंहितेच्या नावाखाली कसलं आरक्षण आणि कसलं काय? म्हणजे हा केवळ मराठ्यांच्या भावनांचा, मराठ्यांच्या परिस्थितीचा सरकारने खेळ करायचा ठरवलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या तरुण मुलांच्या हे पक्क लक्षात आलेलं आहे. मी अतिशय जबाबदारीने सांगतो की नक्षलवादाकडे वळलेला तरुण हा MA BA शिकलेला आहे. आज जरी आपण त्यांना नक्सलाईट म्हणत असलो तरी त्यातले तरुण ही सुशिक्षित आहेत. काल बीडमध्ये जी जळीत घटना घडलेली आहे ती घटना निश्चित वाईट आहे, परंतु त्यातले मुलं जर पाहिले आंदोलनातले तर हे पदवीधर मुलं येतं, हे शिकलेले मुलं येतं. यांच्या मनामध्ये प्रस्थापित राजकारणाविषयी, मग ते मराठा समाजाचे असो नाहीतर OBC समाजाचे असो, प्रत्येकाविषयी तीव्र स्वरूपाच्या भावना आहेत. आणि सरकार जर असं खेळवत असेल तर मला वाटतं हा उद्रेक मराठ्यांच्या पोराकडून झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघू शकतो एकंदरीत ज्या भावना आहेत, सरकारनं 2 वेळेस अल्टिमेटम दिलं, 2 वेळेस वेळ दिला. 24 ऑक्टोबर असेल किंवा 24 डिसेंबर असेल, मात्र सरकारनं शब्द पाळला नाही असा देखील एकंदरीत गंभीर आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 24 डिसेंबरची जी वेळ आहे आता येणार आहे आणि त्या अगोदर बीडमध्ये इशारा सभा होण्याच्या अगोदरच जे काल मुख्यमंत्री महोदयांचं भाषण झालं सभागृहामध्ये की एकंदरीत जे मराठा आरक्षणाचा तोडगा आहे ते आम्ही विशेष अधिवेशन बोलून काढू. मात्र मनोज जरांगे पाटील जे धोरण बांधतील ते म्हणतील ते आम्ही मान्य करू असं एकंदरीत सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये उद्रेक होऊ शकतो असं देखील या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, बीड.